नमस्कार. बाहेर मस्त थंडी चालू झालेली आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये प्रत्येकालाच काही ना काही गरमागरम आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते. तर आज आपण भरपूर सारा पालक वापरून पालकची भजी तयार करणार आहोत. ही भजी पहा अगदी मस्त अशी टम्म फुगलेली आहे. बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत झालेली आहे. अजिबात तेलकट वगैरे झालेली नाही. आता ह्यामध्ये मी जरासुद्धा सोडा घातला नाही तरीसुद्धा पहा भजी मस्त अशी फुगलेली आहे, अजिबात तेलकट झालेली नाही. आता तुम्ही संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस मुलांनाही गरमागरम भजी खाऊ घालू शकता. कधी-कधी आपली लहान मुलं आणि घरातली मंडळीसुद्धा पालक खायला नको म्हणतात. जर तुम्ही असा भरपूर पालक वापरून भजी तयार केली ना, अगदी मस्त अशी आवडीने खातील ही माझी खात्री आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. पालकची भजी तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात. त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे, 1 अख्खा चमचा जिरे घेतलेले आहेत, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे, 2 चमचे अख्खे दाणे, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे जे घेतलेलं सर्व साहित्य आहे ना, एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट नाही केली तरीसुद्धा चालेल. हे पहा अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता हा मसाला तयार करून जर तुम्ही ही भजी बनवली ना, एकदम अप्रतिम चवीची तयार होतात. भजी तयार करण्यासाठी एक अख्खी जुडी पालक मी अशा प्रकारे चांगला असा कापून घेतलेला आहे. आता पालक कापण्यापूर्वी काय केलं, आधी पालक स्वच्छ साफ करून निवडून घेतला, पानं वेगवेगळी केली आणि ही पालकची पानं अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती. म्हणजे काही धूळ, माती, कीटकनाशके असतील ना तर ती पूर्णपणे निघून जातात. अर्धा तासानंतर पानं धुवून घेतली स्वच्छ इथून पाण्याने आणि सुती कापडावर व्यवस्थित सुकवून घेतलेली आहे. त्यानंतर बारीक बारीक कापून घेतलेला आहे. पालक कधीही कापल्यानंतर धुवायचा नाही, आधी स्वच्छ साफ करून धुवायचा, नंतर कोरडा करून बारीक करायचा. म्हणजे पालकमध्ये ना जास्त पाण्याचा अंश उरत नाही. हे पहा अशा प्रकारे मी मस्त असा बारीक बारीक पालक कापून घेतलेला आहे. एक अख्खी जुडी पालक मी या ठिकाणी वापरत आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे हे देखील एकदम बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत. ते सुद्धा ह्या पालकच्या जुडीमध्ये कापून घेतलेल्या लगेचच घालायचे आहेत. आता 2 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे अशा प्रकारे मी कापून घेतलेले आहे. बटाटा उकडवून घ्यायचा नाही, असा कच्चाच वापरायचा आहे. काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवलेला होता. आता ह्यामध्ये सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि हा कापून घेतलेला बटाटा देखील बाउलमध्ये काढून घेऊयात. पालकची भजी तयार करताना असा कांदा आणि बटाटा घालून तयार केली ना, खरंच खूप चवीला अप्रतिम तयार होतात. एकदा अशा प्रकारे भजी आहे ना नक्की करून पहा. अशा प्रकारे सर्व बटाटा देखील घालून घेतलेला आहे. आता पालकची भजी तयार करण्यासाठी चवीनुसार जेवढं मीठ लागणार आहे ना, तेवढं आत्ताच ह्या स्टेजला घालून घ्यायचं आहे. असं केल्यामुळे काय होतं, हे जे मीठ आहे ना, ते पालकसोबत अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामुळे या पालकला पाणी सुटतं आणि मिश्रण जे आहे ना, ते ओलसर होतं. त्यामुळे ह्या ओलसर झालेल्या मिश्रणामध्येच आपल्याला भजीचं पीठ अगदी व्यवस्थित मळता येतं. वरतून लागेल तसं आपण नंतर पाणी घालणारच आहोत. पण असं केल्यामुळे पहा ना, पालक जो आहे तो आधी किती जास्त वाटत होता, पण आता पहा मीठ घातल्यामुळे अगदी थोडासा वाटायला लागलेला आहे. मस्त असं पाणी सुटलेलं आहे. असं चांगलं असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता आपण सुरुवातीला जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ना, ते सर्व वाटण ह्या स्टेजला घालायचं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही असं वाटण तयार करून ही भजी तयार केली ना, अगदी अप्रतिम चवीची तयार होतात. आपण आता सुरुवातीलाच मिरची आणि इतर मसाले घातलेलेच आहे, त्यामुळे आता जास्त मसाले घालायची आवश्यकता नाही. फक्त अर्धा चमचा आपल्याला हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि अगदी थोडंसं रंग येण्यासाठी ना प्लेन लाल तिखट पाव चमचाच घालते. जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे घातलेले वाटण आणि मसाले जे आहेत ना, ते पुन्हा अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता आपली जी साधी आमटीची वाटी असते ना, त्या वाटीने मोजून मी सुरुवातीला 1 वाटी बेसन पीठ घालत आहे आणि पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त तांदळाचं पीठ घालत आहे. असं थोडंसं बेसन पिठासोबत तांदळाचं पीठ घातलं ना, भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होतात आणि विशेष म्हणजे ना अजिबात तेलकट होत नाही. मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत तयार होतात. त्यामुळे अशा प्रकारे बेसन पिठासोबत एकदा तांदळाचं पीठ नक्की वापरून पहा. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल ना, तर थोडेसे पाव किंवा अर्धी वाटी पोहे जे असतात ना आपले कच्चे पोहे, ते बारीक करून मिक्सरला घेतले आणि त्याचं पीठ वापरलं ना तरीसुद्धा चालेल. फक्त पोह्याची एकदम बारीक पावडर तयार करायची.
आता हे घातलेलं 1 वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा या पद्धतीने। हे पहा अशा प्रकारे जरासुद्धा पाण्याचा वापर न करता मस्त असं भजीचं पीठ जे आहे ना ते भिजवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला या ठिकाणी थोडंसं बेसन पीठ कमी वाटत असेल ना तर बेसन पीठ ॲड करू शकता, पण मला या ठिकाणी 1 वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ लागलेलं आहे। जरासुद्धा पाणी वगैरे घातलं नाही तरीसुद्धा पहा ना या सुटलेल्या पालकच्या पाण्यामध्येच मस्त असं हे भजीचं पीठ मळून तयार आहे। एवढीच थिकनेस ठेवायची आहे, जास्तीचं पातळ बनवायचं नाही। परफेक्ट। आता आपण लगेचच भजी तयार करायला सुरुवात करणार आहोत। जरासुद्धा सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा पहा भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे आणि अगदी छान अशी टम्म फुगणार आहे। आता एका साईडला कढईमध्ये तेल मी चांगलं सुरुवातीला गरम करून घेतलेलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये जेवढी मावतील ना तेवढी भजी तुम्ही एकाच वेळी सोडून घ्यायची आहे। ही भजी बनवायला फार सोपी आहेत, अगदी झटपट तयार होतात। विशेष म्हणजे यामध्ये भरपूर सारा पालक कांदा वापरलेला आहे, त्यामुळे एकदम पौष्टिक तयार झालेली आहे। अजिबात यामध्ये मी सोडा वगैरे वापरलेला नाही तरीसुद्धा पहा भजी अजिबात तेलकट होणार नाही, मस्त अशी कुरकुरीत तयार होणार आहे। आता लगेच कलथं लावायचं नाही, थोडीशी भजी होऊन द्यायची आहेत, तेलामध्ये तळून घ्यायची आहे। थोडेसे बुडबुडे कमी झाले की कलथ्याच्या मदतीने भजी एकसारखी हलवत हलवत मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची आहे। हे पहा भजी तळताना अगदी कमी गॅसवरती सुद्धा तळायची नाही, मध्यम गॅसवरती सुरुवातीला तळायची आणि भजीचे बुडबुडे थोडेसे कमी झाले की थोडंसं कमी गॅस केला तरी सुद्धा चालेल। आता पहा भजीचा रंग हलकासा बदललेला आहे, पण आपल्याला आणखी थोडासा डार्क होऊ द्यायचा आहे, त्यामुळे आणखी थोडंसं आपण तळून घेऊयात। हे पहा अशा प्रकारे मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे। अगदी ह्याच रंगावरती भजी तळून घ्यायची आहे। आता ही तळून घेतलेली भजी झाऱ्याच्या मदतीने एका ताटामध्ये काढून घेऊयात। ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक बॅच तळून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आता ही भजी बनवताना 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची नाही भजी तळताना, नाहीतर तुमची भजी तेलकट होऊ शकते। सुरुवातीला तेल ना चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायची आहे। भजीवरची बुडबुडे जोपर्यंत पूर्ण जात नाही ना तोपर्यंत भजी तळून घ्यायची आहे, नाहीतर काय होतं आतून तशीच कच्ची लागतात आणि मग तशी कच्ची राहिलेली भजी खायला व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे खरपूस तळून घ्यायची आहे। हे पहा भजीचा दुसरा घाणा देखील मी घालून घेतलेला आहे, मस्त असं आपण तळून घेऊयात। आता ही तळून घेतलेली भजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे मी काही भजी तळून घेतलेली आहे, भरपूर सारी भजी या ठिकाणी तयार झालेली आहे। आता ही तुम्ही गरमागरम भजी एखाद्या चटणीसोबत, सॉससोबत, पुदिन्याच्या चटणीसोबत, खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा अशी सुद्धा तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी करू शकता। खूप छान झालेली आहे, तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेली नाही, मस्त अशी बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर एकदा ही पालकची भजी जरूर करून पहा आणि कसे झाले हे भजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।